न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसई विरारला पाणी टंचाईचं संकट। सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी फुटली। या भागात 7 तास पाणी पुरवठा बंद। वसई विरारकरांनो सावधान। आज शुक्रवारी सकाळी सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा पुढील 6 ते 7 तास पूर्णपणे बंद राहणार आहे। आज 3 जुलै 2026 शुक्रवारी पहाटे 5 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ पेल्हार फाटा बावखल येथे एका ट्रकनं मुख्य जलवाहिनीला जोरदार धडक दिली। या अपघातामुळे जलवाहिनीला मोठे लिकेज झाले। नालासोपारा पूर्व पश्चिम, नवघर माणिकपूर, वसई गाव, वसई पूर्व पश्चिम, नायगाव पूर्व पश्चिम, वाडीव आणि जुचंद्र या भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे। काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 6 ते 7 तास लागणार आहेत। पाणी पुरवठा सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्यानं तो सुरळीत केला जाईल। तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। ऐन पावसाळ्यात जलवाहिनी फुटल्यानं नागरिकांची गैरसोय होणार आहे। दुरुस्ती कधीपर्यंत पूर्ण होते याकडे सर्वांचं लक्ष लागले। iNews28 मराठीसाठी वार्ताहर किरण दुपारे, पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट।